रत्नागिरी जिल्ह्यातील एक हरवलेलं खेड शेवाळे. हे गाव समुद्रालगत होतं, पण आता तिथं फारच कमी लोक उरले आहेत. गावक्यांच्या म्हणण्यानुसार दर पौर्णिमा रात्री समुद्रकिनारी एक बाई उभी असते, जी ओल्या केसांनी आणि लांब पांढऱ्या साडीत भर समुद्राकडे तोंड करून काहीतरी बोलत असते. कोणी तिच्याजवळ गेला तर ती "ये ना माझ्यासोबत" असं हळू आवाजात म्हणते. एकदा पुण्याहून आलेली कॉलेजची विद्यार्थिनी नयना तिच्या फोटोग्राफी प्रोजेक्टसाठी रत्नागिरीत फिरत होती. तिला त्या बाईची गोष्ट ऐकून अपार कुतूहल वाटलं. ती एकटीच पौर्णिमा रात्री त्या किनाऱ्यावर गेली. रात्रभर चंद्रप्रकाशात समुद्र तुफान दिसत होता. आणि खरंच ती बाई उभी होती. नयनाने कॅमेरा काढला. पण जसजशी ती जवळ गेली तसं वातावरण बदलू लागलं. पाणी मागे सरकू लागलं, वाळू थरथरायला लागली आणि त्या बाईचे पाय दिसलेच नाही. जणू ती हवेत तरंगत होती. नयना थांबू शकली नाही. बाईने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, "मी इकडेच राहते. तुला पण इथं यायचं ना?" नयनाचा तो शेवटचा फोटो होता. दुसऱ्या दिवशी तिचा कॅमेरा किनाऱ्यावर सापडला. त्या शेवटच्या फोटोमध्ये फक्त एक पांढरी साडी आणि तिच्यामागे उभी नयना, समुद्राकडे चालत. आजही म्हणतात, ज्या ज्या मुली त्या बाईचं ऐकतात, त्या पौर्णिमा रात्री तिच्या हाकेला ओ देतात. आणि त्या किनाऱ्यावर पुन्हा एक नवीन सावली दिसू लागते.